नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण नवरात्रीत सर्व महिलांनी पाळायचे नियम बघणार आहोत. दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यामध्ये झालेला प्रमुख युद्धाचा हा संबंधित सण आहे. वाईटांवर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहे. प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे. नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर, आदी मातेचा उत्सव आता काही दिवसानंतर आला आहे. अश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत अर्थात दसऱ्यापर्यंत नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या पावन दिवसामध्ये माता दुर्गेच्या 9 विविध रूपांची भक्ती भावाने पूजा करतात. मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 9 दिवस व्रत केलं जातं. मातेची विधिवत आणि मनोभावे पूजा केली जाते, तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात. तसंच जीवनात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे. नवरात्री हा देवी दुर्गेचा उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख शांती व समृद्धी येते. तर जाणून घेऊया नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लवकर उठून घर स्वच्छ करा आणि देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करा. दररोज देवीचे नामस्मरण आणि प्रार्थना करा. शक्य असल्यास उपवास करा किंवा सात्विक आहार घ्या. रोज सकाळी स्नानानंतर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. यामुळे घरात शांती आणि सकारात्मकता राहते. तसेच देवीजवळ 9 दिवस अखंड नंदादीप लावा. देवीला नेहमी लाल किंवा पिवळे वस्त्र अर्पण करा. तसेच देवीला दररोज कमळाचे फूल अर्पण करा. देवीला नारळ अर्पण करा. रोज देवीसमोर घंटा वाजवा. तसेच देवीला दररोज गोड नैवेद्य अर्पण करा. रात्री देवीसमोर दररोज कापूर जाळा. नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशती आणि ललित सहस्त्रनामचं पठण करा. दररोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती करा. नवरात्रीत उपवासाच्या काळामध्ये दररोज 11 वेळा दुर्गा गायत्री मंत्राचा जप करा. उपवासाच्या काळामध्ये नवरात्रीत दररोज एका गरजूला अन्नदान करा. तसेच दररोज थोडेसे गुळफुटाणे किंवा हिरवा चारा गायीला द्या. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये 9 मुलींची पूजा करण्याचा नियम आहे, ज्याला आपण कुमारिका पूजन असं म्हणतो. पण किमान 3 मुलींची तरी पूजा करावी. ज्योतिष्य शास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अष्टमीच्या दिवशी कन्या पूजेला खास महत्त्व आहे. या दिवशी 9 मुलींची पूजा केलीच त्यांना एक भेटवस्तू द्यावी. त्यामुळे दुर्गादेवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास मदत करते. नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी देवीचे वेगळे वेगळे रूप पूजले जाते. त्यानुसार पूजा करतात. तसेच रात्री जागरण करून देवीचे भजन कीर्तन किंवा स्तोत्र पठण करतात. तसेच दररोज धूप दीप लावून सुगंधी फुलांनी देवीची पूजा करा. घरामध्ये सुख शांती टिकून राहण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ 9 दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते. उपवास करणाऱ्या भाविकांनी 9 दिवस बिछाण्यावर झोपणे टाळावे. तुम्हाला श्रद्धा आणि भक्तिभावाने जर व्रत करायचं असेल तर नवरात्रीच्या काळामध्ये जमिनीवरच झोपावे. नवरात्रीत कोणत्याही महिलेचा अनादर करू नये. मग ती आई असो, बहीण, पत्नी किंवा इतर कोणीही महिला असो. सर्व स्त्रियांशी आदराने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दाचा वापर करू नका. नवरात्रीत केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचं सेवन करावं. यावेळी कांदा, लसूण, मांसाहार, मद्य, जंक फूड तसेच तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे. नवरात्रीमध्ये विशेषतः जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नख कापणे टाळायला हवं. असं केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते असं म्हटलं जातं. नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये खोटं बोलू नये, कोणाला शिवीगाळ करू नये, नेहमी खरं बोलावं, सर्वांशी आदरानं वागावं आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावं. राग आणि चिडचिड कमी करावी.
नवरात्रीचे उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे. यासोबतच वागण्यामध्ये क्षमाशीलता, औदार्य आणि उत्साह असायला हवा. उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावं. नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता. जर स्त्रीला 1 ते 4 दिवसापर्यंत मासिक पाळी आली तर कलश पती किंवा ब्राह्मणाद्वारे स्थापित केला जाऊ शकतो. जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीमध्ये 4 दिवस पूजा करू नका. 5व्या दिवसापासून महिला पूजेमध्ये सहभागी होऊ शकतात. या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी देवीचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी देखील जाऊ नये. नवरात्रीच्या शेवटचा उपवास नवमीला असतो. संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून 5 परड्या भरून उपवास सोडला जातो. तर वरील उपाय हे माहितीच्या आधारावर दिलेले आहेत. अंधश्रद्धा पसरवण्याचा कुठलाही हेतू नाही. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.